नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 9:15 झालेले आहे आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. त्याचबरोबर स्किन केअर वगैरे मी केलेली आहे. तर आता मला भूक लागलेली आहे, त्यामुळे आता मी नाश्त्यामध्ये फ्रूट घेते. तर इथे मी टरबूज कट केलेला आहे. आता मी यातला सगळा टरबूज नाही खाणार आहे, मला जेवढं जाईल तेवढंच खाणार आहे. तर आता हे टरबूज व्यवस्थित यावरचे ज्या बिया आहेत ते काढते आणि नाश्ता करून घेते मी. तर आता इथे मी फ्रूट कट करून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने आता मी हे खाऊन घेते. आणि मला जो खोकला आहे, कोरडा खोकला, त्यावरती मी एक घरगुती उपाय यूट्यूबवरती बघितला आणि त्याचा इफेक्ट मला चांगला जाणवला आहे. तर तो मी काय उपाय करते हे सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवेन मी काय खाते, खोकला कमी होण्यासाठी मी काय उपाय करते, तर ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेन. तोपर्यंत पहिले मी आता हा नाश्ता करून घेते. तर आता इथे मी 2 लहान गड्डी लसूण घेतलेला आहे, तो आता मी सोलून घेते. आपण खोकल्यासाठी जो घरगुती उपाय बघणार आहोत, तर तो बघण्यासाठी सुरुवातीला मी लसूण सोलून घेते आणि मग नंतर पुढची प्रोसिजर जी काय असेल ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, आधी मी पहिले हा लसूण सोलून घेते. आता या ठिकाणी मी 2 गड्डी लसूण सोलून घेतलेले आहे. त्याच्यावरचे सगळे साल मी काढलेले आहे. गॅसवरती आता मी एक तवा घेतलेला आहे. या तव्यावरती आता आपल्याला हा सर्व लसूण छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यामुळे लसणाचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो. आता तुम्ही इथे बघू शकता लसूण छान भाजलं गेलेलं आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि एका डिशमध्ये हा सर्व लसूण काढून घेते. यामध्ये आपल्याला हळद घालायची, अंदाजानेच हळद घेतलेली आहे मी इथे, पाव चमचा हळद. त्यानंतर इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे. जर का गूळ पावडर नसेल तरी तुम्ही आपला नेहमीचा जो गूळ असतो तो गूळसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि गूळ आणि हळद मिक्स करून आपण हा जो लसूण आहे तो दगडाच्या सहाय्याने ठेचून घ्यायचा आहे. याच्याऐवजी जर का तुम्हाला ठेचायचं नसेल तर तुम्ही लसूण किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. परंतु मी आता इथे दगडाच्या सहाय्याने या लसणाला छान असं ठेचून घेणार आहे. म्हणजे छान असं एकत्र करायचं आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं औषध तयार झालेलं आहे. लसूण, गूळ आणि हळद व्यवस्थित एकजीव झालेले आहे. आता याचे आपल्याला अगदी बारीक बारीक गोळे तयार करून घ्यायचे. अगदी छोटे छोटे आपल्याला ह्याचे लाडू तयार करून घ्यायचे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही हे खाऊ शकता, म्हणजे चगळू शकता. याने घशाला छान आराम मिळतो. म्हणजे हा माझा अनुभव आहे. मला दिवसातून 3 वेळा तरी हे खावं लागतं. तर आता हे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मला हे पुरतील. 2 दिवसातून मी हे करत असते. तर आता आजच्या दिवसाची आणि उद्याच्या दिवसाची माझी ही सोय झालेली आहे. तर आता ह्याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते. आणि लसणामुळे काय होतं, घशाला खूप आराम मिळतो. आणि यात आपण हळदीचा पण वापर केलेला आहे आणि गुळाचा सुद्धा, त्यामुळे लवकर इफेक्ट होतो याचा. तर आता हे मी गोळे तयार करून घेतलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. आता यातली एक गोळी आपण चगळायची. चगळल्यामुळे घशाला खूप आराम मिळतो आणि आपला जो खोकला आहे तो कमी व्हायला प्रयत्न होतो. तर चला, आता माझं हे औषध तयार झालेलं आहे. स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर आता स्वयंपाकामध्ये मी वांग्याची आमटी करणार आहे. तर आता पटपट आधी पहिले वांग्याची आमटी करते, नंतर चपात्या लाटणार आहे. तर आधी मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आता माझी वांग्याची आमटी रेडी झालेली आहे. तर थोडीशी कोथिंबीर घालते. मस्त अशी वांग्याची आमटी केलेली आहे. आता मी चपात्या लाटून घेते. मला आणि केतकीला भूक लागली ना तुला? पटपट चपात्या लाटून घेते आणि आम्ही बसतो जेवायला. तर आता इथे माझ्यासाठी आणि केतकीसाठी मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आपली भाजी पण रेडी आहे.
तर आता मी जेवायला वाढून घेते. आता इथे मला जेवायला ताट वाढून घेतलेलं आहे, कारण केतकी जेवणार नाही आहे. केतकी बोलते आता फ्रूट खाणार आहे. केतू, मी जेवायला घेतलं आहे, तू काय करणार आहेस मग? काय खाणार आहे? बरं, केतकी आता फ्रूट खाणार. तिला आता ॲज युज्युअल फ्रूट खायला आवडतं, त्यामुळे आता मी जेवून घेते. कारण तिने सकाळी टिफिन खाल्लेला आहे. टिफिनमध्ये मी शेंगदाणा गुळ पोळी करून ठेवलेली आहे तिच्यासाठी, तर तिने ती खाल्लेली आहे. त्यामुळे आता ती बोलते फ्रूट खाणार. तर आता मी जेवून घेते, कारण आता 12 वाजलेले आहेत. नाश्त्यामध्ये फक्त मी फ्रूट खाल्लं होतं, त्यामुळे मला खूप भूक लागलेली आहे. तर चला आता मी जेवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चला. तर आता वाजलेले आहेत घड्याळात 6:30 आणि मी इथे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. चहा उकळतोय, तर इथे चहा रेडी झालेला आहे. गॅस बंद करते. थोडंसंच ठेवलं आहे चहा. आज जास्त चहा प्यायची इच्छा नाही, कारण खूप गरम व्हायला लागलं आहे. परंतु चहा पिल्यामुळे जरा माझं नाक मोकळं होतं, तर त्यासाठी यात वेलची आणि थोडंसं आलं घातलं होतं मी. तर आता मी चहा पिऊन घेते. तर इथे मी गॅलरीमध्ये आलेली आहे. अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय. तर आता माझा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची आणि मार्केटमध्ये पण जाऊन यायचं आहे मला. बघूया आता मी मार्केटमध्ये जाऊन येते, कारण भाजी संपलेली आहे. भाजी वगैरे सगळे संपले, आता घेऊन यायचं आहे मला मार्केटमध्ये. तर चला आता मी पहिले मार्केटमध्ये जाऊन येते आणि आल्यावर तुमच्याशी बोलते. चला. तर इथे मी आज कढी बनवलेली आहे आणि चपात्यासुद्धा बनवलेल्या आहेत. आता सकाळची वांग्याची भाजी अजून आहे, तर आज भात नाही बनवलेला आहे. त्याच्यामुळे आता मी जेवून घेते, कारण मला भूक लागलेली आहे. गोळ्यासुद्धा खायचे. मी आणि केतकी जेवून घेतो, कारण मला औषधं वगैरे खायचे आणि महेश यांना थोडा लेट होणार आहे घरी यायला. तर चला आता मला जेवायला वाढून घेतलेलं आहे आणि केतकीला वाढलं आहे. केतकीला कढी नको आहे. हा भाऊ, कढी नको. तर चला मी आणि केतकी जेवून घेतो पटकन. तर इथे मी हा लोखंडी पॅन घेतला होता जत्रेमध्ये, तो मी यूज केलाच नाही आहे. तर आता यूज करण्यासाठी मी सुरुवातीला आता याला गॅसवरती ठेवते आणि आता हे गरम केल्यानंतर याचा जो कागद आहे तो कागद आता काढून घेते मी. याचा स्टिकर आपोआप निघायला लागला बघा. यामध्ये मी कांदा घालते आणि थोडंसं तेल घालते. तेल आणि कांदा घालून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. जेव्हा मी हा पॅन घ्यायला गेली होती जत्रेमध्ये, तर मला त्यांनी सांगितलं होतं की लोखंडी वस्तू वापरायची असेल तर कांदा आणि तेल घालून थोडंसं छान असं गॅसवरती भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर वॉश करायचं आणि मग वापरायला घ्यायचं. आता बघूया आता हा अनुभव कसा आहे. याला थोडंसं करपट होईल, म्हणजे थोडंसं काळसर होईल, अशा पद्धतीने मी हा कांदा या तेलामध्ये भाजून घेणार आहे पूर्ण पॅनमध्ये. तर आता कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे. गॅस बंद करते आता मी. आणि हे पूर्णपणे मी थंड करून घेते. आता हा कांदा मी काढून घेते. तर आता यातला सगळा कांदा आपण काढलेला आहे आणि आता हे जे तेल आहे ते तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आपल्याला. आता उलट्या साईडला पण आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तेल, अशा पद्धतीने.
तर ते बघा हे कसं काळं काळं आहे ते निघालेलं आहे. आणि आता हा जो पॅन आहे तो पॅन आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि मग आपण हे यूज करायचं. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.